गेल्या 5 ते 6 दिवसापासून केबल चोरीचं मोठं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये वाढलेलं आहे आणि आटपाडीतला जो आपला मुख्य तलाव आहे त्या तलावामध्ये पण केबल चोरी झालेली आहे. कंटिन्यू त्यामध्ये शितळे रेबाई तलाव, कासकर तलाव, निंबोडे आणि सातपुते वस्ती ह्याच्या तिथला तिथेही मोठ्या प्रमाणावर 60-70 शेतकऱ्यांच्या प्रत्येकी केबला गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. सदर केबल चोरीच्या अनुषंगाने आता आटपाडीचा तलाव आहे, ह्यात पाणी सोडलेलं आहे. तो तलाव पूर्ण भरला आहे. सदर तलावावर रात्री मी स्वतः तसेच प्रत्येक आमदार फिरत आहोत, पण तलावाचं जे कार्यक्षेत्र आहे पाण्याचं ते मोठं व्याप असल्यामुळं अंधार असल्यामुळं थोडी अडचण येत आहे. ज्या ज्या ठिकाणच्या केबल चोरी करून त्या ठिकाणी जाळ्यात त्या ठिकाणचे आपण डम डाटा घेतले आहेत. त्या डम डाटामध्ये जे काही संशयित नंबर भेटले आहेत त्या संशयित नंबरचे ॲनालिसिस करून लवकरच हे केबल चोर पकडून सर्व शेतकऱ्याचा मुद्देमाल जप्त करून त्यांना आपण परत करू. तसेच यापुढे केबल चोरी होऊ नये म्हणून आपले जे शासकीय वाहन आहेत त्या प्रत्येकाला 2-2 तलाव वाटून दिलेत आपण. शेटफळीचे 2-3 तलाव असो, कचरे वस्तीचा बनपुरीचा तलाव असो, निंबोडीचा तलाव असो, त्या तलावावर आपण रात्रीच्याला तासातून किमान 1 तास त्या पट्टीहून किंवा तलावाच्या साईडने जिथे रोड आहे तिथं गाडी फिरून सायरन वाजवतो आपण. त्यामुळे आमची एक विनंती आहे की प्रत्येक तलावावर जर शेतकऱ्यांनी जर 2 शेतकरी तयार झाले तर मी त्यांच्यासोबत 1 पोलीस तयार आहे, जेणेकरून ते तळ्याच्या आजूबाजूचं एक क्षेत्रफळ जास्त आहे. आणि काय काय चोर काय होते की ते पायी वाटाने आल्यामुळे काय होते आपल्याला मर्यादा देतात अंधार असल्यामुळे लांबून दिसत नाही. त्यामुळे आमची विनंती आहे की आपण लवकरच चोर पकडू आणि जो शेतकऱ्याचा गेलेला मुद्देमाल आहे तो जप्त करून त्यांना परत देऊत आपण. ठिकठिकाणी केबल जाळण्यात आलेले कॉपर काढून घेण्यात आले तिथे तुम्हाला काही गोष्टी मिळून आल्या असतील त्याच्यावर तपास करणं सोपं झालं असेल त्या दृष्टीने काय प्रयत्न केले का? केबल जाळण्यात तिथं फक्त राखच दिसून येते. आपल्याला तिथून फक्त जर मोबाईलचा डम डाटा घेऊन सदर ठिकाणी कोणत्या मोबाईलची हालचाल होती आणि ते मोबाईल नंबर कोणाचे आहेत ह्यावरून तपास करता येतो आपल्याला. असा एखादा संशयित व्यक्ती वगैरे काय आढळून आलाय का की जेणेकरून याचा तपास होईल? संशयित व्यक्ती जर आढळून आला असता तर आपण त्याला जागेवर धरलं असतं लगेच ना, अटक केलं असतं ना. आणि जिथे जिथे केबल चोरी ते सगळे गुन्हे दाखल आहेत आपल्याला. या पाठीमागे स्थानिक भंगार गोळा करणाऱ्यांचा पण हात असेल असंही शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ना. स्थानिक भंगारवाले इथं ज्यावेळेस आपण डम डाट्यात आरोपीचा मोबाईल नंबर भेटतो त्यावेळेस आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि भंगारवाल्याचा मोबाईल क्रमांक ह्यांचा संपर्क कधी झाला, किती दिवसापासून आहे, त्यानुसार तपास करून जर त्यांचा सहभाग असेल त्यांना पण आपण ती चोरीचा माल घेण्यामध्ये 6 आरोपी करणार आहोत.